सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलमध्ये। मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं स्वामींनी पेखणे कसे अवलोकन केले, धाईला उमाईसाने सलदीमध्ये का लपवलं आणि धानाईसा सोबत स्वामींनी कवड्याचा खेळ कसा खेळला। कवड्याचा खेळ खेळताना स्वामी त्या निर्जीव अशा कवड्याला या म्हणायचे आणि ते कवडे चालायला लागायचे स्वामींच्या शब्दासरीसे। तर अशी एक आश्चर्यकारक ही लीळा आहे। तुम्ही ती लीळा जर ऐकली नसेल तर वर आय बटन मध्ये मी ती लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन ती लीळा पाहू शकता। आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत धानाईसाने कोणता हट्ट घेतला स्वामींजवळ आणि लेकरांचा हट्ट विसरवणे हे फार अवघड गोष्ट आहे। लेकरू कधी हट्ट विसरतच नाही, धरलेला एकदा हट्ट। परंतु या लीळेमध्ये स्वामींनी त्या धानाईसाला अशी एक कहाणी सांगितली, अशी एक गोष्ट कथा सांगितली की धानाईसा ते हट्ट धरलेला विसरून गेल्या। तर ते हट्ट काय होता, ती कथा काय होती, सर्व सविस्तर आपण या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत। त्याचप्रमाणे स्वामींनी साखर भात आरोहण केली आणि त्यासोबत मग नंतर काय पदार्थ आणून दिला भक्ताने हे आपण पाहणार आहोत। धाईने म्हणजेच धानाईसाने कास कोणासाठी घातलेली होती, शृंगार कोणासाठी केला होता, हे स्वामींनीच प्रश्न केले त्यांना आणि धानाईसा त्यावर काय उत्तर देतात। धानाईसा म्हणजे लहान मुलगी आहे बरं का। आणि सर्वात महत्त्वाची लीळा म्हणजे जे देमाईसा होती, बोधवंत देमाईसा, ती देमाईसा गुरु करण्यासाठी निघते। कारण पुराण ऐकायला जायची ती आणि पुराणामध्ये ऐकलं की गुरु केल्याशिवाय मुक्ती नाही, तर गुरु कोणाला करावं आणि अशा शोधात निघते आणि अशी शोधात निघाल्यानंतर कुठे कुठे भटकते आणि मग स्वामींची तिची कशी भेट होते हे आजच्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत। सर्व लीळा फार महत्त्वाच्या आहेत आणि त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, कारण देमाईसा ही फार महत्त्वाची होती। ज्यावेळेस भटोबास त्यांच्या गावावरून येतात परंतु देमाईसाला भेटत नाही, त्यावेळेस स्वामी म्हणतात की असं डावलून येऊ नये वासनिकाला, देमाईसा ही बोधवंत आहे त्यामुळे तिला भेटून आलं पाहिजे होतं तुम्ही, असं भटोबासांना शिक्षा पण करतात स्वामी, ती ही देमाईसा आहे। त्यामुळे त्या देमाईसाची स्वामींची भेट कशी झाली सर्वप्रथम हे तुम्हाला आजच्या या सत्रामध्ये माहिती मिळणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला याचा लाभ मिळेल। तर चला तर जास्त उशीर न करता आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। या चॅनलवर लीळाचरित्र जे आहेत ते सर्व अनुक्रमे चालू आहे। तुम्हाला जर सर्व लीळाचरित्र ऐकण्याची इच्छा असेल तर हे चॅनल तुमच्यासारख्या जिज्ञासूंसाठीच आहे आणि त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा। बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी स्वामींचं चरित्र अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हालाही जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींचं चरित्र ऐकू शकाल। तर आजच्या या सत्राला सुरुवात करूया। लीळाचरित्र पूर्वार्ध, लीळा क्रमांक 124। तथा आख्यायिका श्रवण। स्वामींनी धानुबाईंना एक आख्यायिका सांगितली, म्हणजे जुन्या काळापासून जी कथा चालत आलेली आहे। आख्यायिका कशाला म्हणतात, त्यालाच म्हणतात जे जुन्या काळापासून आलेली आहे चालत। तर ती आख्यायिका स्वामींनी धानाईसाला सांगितलेली आहे। एकुदी गोसावी सारंग पंडिताची आवारासी बीजे केले। एके दिवशी स्वामी सारंग पंडिताच्या आवाराला गेले। गोसावियांसी ओलणी देव आदरिली। स्वामींना त्यांनी ओलणी दिली, म्हणजे आंघोळ करण्यासाठी टॉवेल सदृश्य एक वस्त्र। आणि धानाईसी गोसावियांची श्रीमूर्ती उघडी देखिली। आणि धानाईसांनी स्वामींची श्रीमूर्ती उघडी पाहिली। आंघोळ करताना साहजिकच आहे आपण अंगावरचे वस्त्र काढतो आणि अशी उघडी श्रीमूर्ती धानाईसाने पाहिली
आणि आग्रह घेतला. काय आग्रह घेतला? म्हणती श्री चांगदेव राऊळा ते ज्या हळदी उठले त्या हळदी माते उठावे. ज्या हळदीने श्री चांगदेव राऊळांना तुम्ही उठलेलं आहे, म्हणजेच जे हळद लावलेली आहे तीच हळद मला लावा, मलाही त्यांच्यासारखं गोरपाण व्हायचं आहे. ऐसा थाया घेतला, असा थाया घेतला म्हणजे खूप जबरदस्त हट्ट घेतला त्यांनी. मला तसं उठणं लावाच, मला तशी हळद लावाच, मलाही गोरं व्हायचंच, असा एकदम हट्ट घेतला. काहीसे नाही बुझावेना, कशानेही ती बुझावल्या जात नव्हती. म्हणजे तिची समजूत घालण्यासाठी सर्वजण आले, परंतु सर्व अपयशी झाले. कोणीही समजूत घालण्यासाठी तिथे यशस्वी ठरला नाही. ती समजून घ्यायला तयारच नव्हती. बालहट्ट आहे आणि बालहट्ट कधीही विसरत नाही. बालहट्ट हा पुरवावाच लागत असतो. आणि तिचं म्हणणं होतं की मला स्वामींसारखं गोरं व्हायचं. स्वामी कसे गोरे होते? चांपे गौर श्री मूर्ती होती. आणि साहजिकच आहे ती मूर्ती तशी होती. हळदीनं उठलं काय न उठलं काय, स्वामींचा वर्णच तसा होता. ज्याप्रमाणे चाफ्याचं फूल असते, आता हे हायब्रिड चाफे नाही, हायब्रिड चाफ्यामध्ये तर कोणताही लाल कलर यायला, चॉकलेटी कलर येतोय सध्याला, परंतु जे पूर्वीपासून जे नैसर्गिक चाफ्याचा रंग आहे, नैसर्गिक चाफ्याचं झाड आहे, त्या फुलामध्ये आतमध्ये बघा तुम्ही जसा रंग असतो पिवळसर, एकदम एक वेगळी छटा असते त्या रंगामध्ये. तर त्या रंगाचे स्वामी होते. आणि मग हिने हट्ट धरला की मला तसाच रंग आला पाहिजे, मला तशीच गोरी झाली पाहिजे मी, असा धानाईसाने हट्ट धरला. तयासी काही म्हणिये करू नये दिती, तिला काही घरच्यांना काहीच काम करू देत नव्हती. मला गोरं व्हायचं, मला स्वामींसारखं हळद लावा, स्वामींना जी हळद लावली तीच हळद मला लावा आणि मला गोरं करा, असं धानुबाईसांनी हट्ट धरला. उमाईसा धाकुटीची प्रवाही लेकरू झाले म्हणून तिये खेळू सकती, गोसावी तेथ बिजे केले. आता ही जी उमाईसा होती ती ही धाकुटीच होती, म्हणजे तिचं काही जास्त वय नव्हतं. आणि अशी ही उमाईसा लहान असल्यामुळे जे लेकर खेळवण्याची पद्धत माहिती असते मोठ्या बायांना, लेकरांना समजूत घालण्याची पद्धत जी माहिती असते ती हिला काही माहिती नव्हती. तिला समजतच नव्हतं की आता या मुलीला कसं समजवावं. काहीही कोणाचं ऐकायला तयार नव्हती. गोसावी तेथ बिजे केले, स्वामी गेले तिथे. गोसावी तया ते म्हणतले धाई या, हे तुम्हा कहाणी सांगेल. स्वामी म्हणतात धाई या आमच्याकडे, आम्ही तुम्हाला एक कहाणी सांगणार आहोत. सर्वज्ञ म्हणतले स्वामी म्हणतात कावळ्याचे घर शेणाचे. स्वामी मग गोष्ट सांगायला लागले. कावळ्याचं घर होतं ते शेणाचं होतं. साळेचे घर मेणाचे, साळेचे म्हणजे चिमणीचे घर मेणाचं होतं. पाऊस पडे, पाऊस पडायला लागला. कावळ्याचे घर वाहत जाय, कावळ्याचं घर शेणाचं होतं. पाऊस पडला धो 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 आणि ते कावळ्याचं घर वाहून गेलं. साळेचे घर उरे, मेणाचं घर होतं साळेचं. कितीही पाऊस पडला तरी ते काय वाहून गेलं नाही. साळे आपल्या घरांतूर गवणी म्हणे, चिमणी आपल्या घरात बसायची आणि काय म्हणायची कावळ्याला, कावळ्या कावळ्या कानुकी डोळा. कावळ्या कावळ्या कानुकी डोळा म्हणजे कधी तू ऐकलं किंवा पाहिलेलं आहे का शेणाचं घर बांधतात ते? ऐकलं कधी कानाने किंवा पाहिलेलं आहे का कधी डोळ्याने की शेणाचंही घर बांधतात म्हणून? ऐसे तिन्ही वेळा उच्चारले मग तो थाया विसरली. अशा प्रकारे स्वामींनी ही कथा म्हणजेच कानुकी डोळा जे आहे ते स्वामींनी 3 वेळा त्या धानुबाईसा समोर म्हणून दाखवलं. आणि मग धानुबाईसा जी आहे ती थाया विसरली, म्हणजे हट्ट जो धरला होता तो विसरली. लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 125. देव साकर भातू आरोगण. देवाने साखर भाताची आरोगणा केली. गोसावी सारंग पंडिताची घरा आरोगणे लागी, बिजे केले मर्दना झाली मार्दने झाले. मर्दना मार्दने झालं स्वामींचं सारंग पंडिताच्या घरी आरोगणीला गेल्यानंतर. सारंग पंडितांनी पूजा केली, ताट केलं. गोसावी ताटावरी बिजे केले, स्वामी ताटावर गेले. आसन झाले, स्वामी आसनस्थ झाले.
उमायसी ताट वाढले, उमायसांनी ताट वाढलं. उमायसा ही सारंग पंडितांची दुसरी पत्नी. सारंग पंडितासी ठाव केला, सारंग पंडिताला ताट तयार केलं, ठाव तयार केला. मोकानंदे देवहार चौकी ताट घेऊन आले, साखर वाढली होती. मोकानंद म्हणजेच मुकुंद हा सारंग पंडिताचा मुलगा, तो देवहार चौकीमध्ये ताट घेऊन आला, स्वामींपुढे ठेवलं. उमायसे पहती मोकानंद हाती नेदितीची. उमायसाने पहती म्हणजे जे वरण असते ते वरण काय हातामध्ये दिलंच नाही. गोसावी भातावरी साखर घालून आरोगण करू लागले. भातावर साखर टाकली स्वामींनी आणि जेवण चालू केलं. तर उमायसे पहती घेऊन आली. उमायसा ते वरण घेऊन आली. तुरीचं बिना फोडणी दिलेलं फिक्क वरण, ज्यामध्ये मीठही नाही. गोसावी ऐसी वरती वास पाहिली. स्वामी असे वर पाहतात. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, बाई देव साखर भातू जेवतू असे. बाई देव साखर भात जेवत आहेत असं स्वामी उमायसाला म्हणतात. उमायसी म्हणितले, जी जी मी पाहिती घालू विसरली. जी मी वरण टाकायचं विसरून गेले त्या भातामध्ये, असं उमायसा म्हणते. मग पहिती घातली आणि मग पहिती घातलं, वरण घातलं. आरोगण झाली, गुळा झाला, विडा ओळगविला, मग बिजे केले. स्वामीची आरोगणा झाली, गुळा झाला, विडा झाला, मग स्वामी तिथून गेले. लीळाचरित्र लीळा क्रमांक 126. धाईसी कास घालणे. धाईनं काय केलं? कास घातली. म्हणजे काय तर पूर्वीच्या काळामध्ये जो पती आहे त्या पतीच्या नावाने काष्टा घालायची. जे तरुण मुलगी झाली आहे, लग्नाला आलेली आहे, जिचं लग्न ठरलेलं आहे आणि लग्न ठरल्यानंतर मग त्या लग्न ठरल्याच्या सोहळ्यामध्ये ते जी तरुणी आहे ती काष्टा घालायची त्या पतीच्या नावाने लुगड्याचा, त्याला म्हणतात कास घालणे. गोसावी धाईसी कास घातली. गोसावी यांनी म्हणजे स्वामींनी धाईसी कास घातली. सर्वज्ञ म्हणितले, धाई कास कोणावरी घातली. तव तेही म्हणितले, जी जी श्री चांगदेव रावळा गोसावियावरी घातली. स्वामी धानाईसाला विचारतात कास घातल्यानंतर म्हणजे काष्टा घातल्यानंतर, की धाई हे काष्टा तुम्ही कोणासाठी घातला बरं? धानाईसा म्हणतात, हे श्री चांगदेव रावळांसाठी मी काष्टा घातलेला आहे. मागवते सर्वज्ञ म्हणितले, शृंगारू कोणा कारणे केला. हा जो शृंगार केलेला आहे तो कोणासाठी केलेला आहे बरं? ना श्री चांगदेव रावळा गोसाविया कारणे. तो घरीची अवघी हासती. धानाईसा म्हणायची की हे शृंगार जो मी केलेला आहे तो शृंगार मी स्वामींसाठी केलेला आहे. आणि असं म्हटल्यानंतर घरचे सर्व हसायचे. लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 127. त्या लेकराचे संस्कार बघा, किती छान संस्कार आहेत. की ती म्हणते, मी शृंगार जो केला देवासाठी केला आहे, जे वस्त्र प्रावरण केले ते देवासाठी केलेत. असे जर लहानपणी संस्कार जर असतील मुलांवर, तर आपल्या घरामध्ये खरंच अशांतता राहील का? कलह राहील का? नाही राहणार. भांडण तंटे काहीच होणार नाही. घर शांत राहील. जर लहान मुलांना लहानपणी एवढे चांगले संस्कार झाले की जे काही करायचे ते देवासाठी, म्हणजेच काय तर मनुष्य जीवनाचं ध्येय जे असते ते जर असं लहानपणी जर समजलं तर किती चांगली गोष्ट आहे. आपण तर म्हणतो देवाधर्माला जर मुलाला लावायचं असेल तर नाही, हा काय म्हातारा झालाय का? म्हणजे म्हातारपणीच देवधर्म करावा असा कुठे नियम आहे का लिखित? नियम तर नाही, परंतु सर्व जनमानसांनी हा नियम तयार केला. जनतेने एकदा तयार केलं की फार अवघड होते. लोकांनी एखाद्या तयार केली एखादी नियम किंवा एखादी रूढी तर अवघड होऊन जाते. ज्याप्रमाणे आपल्याला माहितीच असेल, भारत सरकारने कधीही म्हटलं नाही की 10ची नाणे बंद होणार आहेत. केलं का? जाहीर नाही. रिझर्व्ह बँकेने कधी जाहीर केलं का? किंवा माननीय श्री नरेंद्र मोदींनी कधी येऊन सांगितलं का मेरे भाई बहनों और 10 का सिक्का बंद होने वाला है? कधी म्हणले का? नाही, कधीच नाही म्हटलं. तरीही जनतेनं ठरवलं. जनतेनं काय अफवा उडवली, कोण उडवली काय माहिती, 10चा बंदा बंद होणार आहे. अक्षरशः बंदा सरकारने नाही बंद केला, रिझर्व्ह बँकेने नाही बंद केला, जनतेने बंद केला, ते बंदच होऊन गेला. तर असंही होते. असं लोकांनी काही ठरवलं की काही होऊन जाते. आणि हल्ली असंच झालेलं आहे.
देवधर्म करायचा तो काय म्हातारा झाला का, म्हणजे म्हातारपणी देवधर्म करावा याची शाश्वती आहे का? म्हातारपणापर्यंत तो मुलगा जिवंत राहील? आता तुम्हाला असं वाटेल हे माणसं तर, हे साधू लोक तर आम्हाला आता लेकराच्या वाईटावर सुटलेले आहेत. त्याच्यातला काही प्रकार नाही. आम्हालाही वाटते सर्व मुलाबाळांनी, सर्व माणसांनी 100 वर्ष जगावं. परंतु तुम्हीच बघा, 30ल्या पोराला बीपीची गोळी चालू आहे, 30च्या पोराला शुगरच्या गोळ्या चालू आहेत. मी स्वतः पाहिलेलं आहे. 5-6 वर्षाच्या मुलाला चष्मा लागलेला आहे. खरंच सांगा, तुम्ही म्हातारपर्यंत ते जगतील याची तुम्हाला तरी गॅरंटी आहे का? खरंच बघा 80-90-100 पर्यंत जगतील म्हणून नाही. जी वेळ आहे त्या वेळेचं आपण काहीतरी सोनं केलं पाहिजे, तर त्या जीवन जगण्याला महत्त्व. नाहीतर काय, जनावरासारखे जन्मले, पुन्हा जनावरासारखेच वाढले, पुन्हा जनावरासारखेच लेकरं जन्माला घातले, जनावरासारखेच मरून गेले, अध्यात्म काही केलंच नाही. फायदा काय झाला त्या मनुष्य जीवनाचा? तुम्ही तुमच्या लेकराने संस्कार लावू शकले नाही, म्हणजे एकतर प्रपंचही नीट केला नाही, आणि प्रपंचच नीट नाही झाला तर मग अध्यात्म कसा नीट होईल? त्यामुळे आपण असे संस्कार स्वतःच्या ठिकाणी बांधून घेतले पाहिजे. लेकरांच्या मनावर असे चांगले लहानपणापासून संस्कार लावले पाहिजे. लेकरं ज्यावेळेस सकाळी झोपेतून उठतात त्यावेळेस कानावर काहीतरी घरच्या लोकांनी पारायण केलं पाहिजे. त्याच्या कानावर ते पारायणाचे शब्द गेले पाहिजे. तुम्ही सकाळी उठल्यानंतर संकष्ट वज्रपंजरूचं पारायण करा. सकाळी उठल्यानंतर तुम्ही श्रीमद भागवत गीतेच्या एखाद्या अध्यायाचं पारायण करा. लहान मुलांच्या कानावर सकाळी सकाळी तो ध्वनी कानावर पडला पाहिजे. तुमच्या घराचं वातावरण मंगलमय होऊन जाईल. लेकरांची मन मंगलमय होऊन जातील. तुमचं मन मंगलमय होऊन जाईल. एकंदरीतच काय तर तुमचं घर एका नंदनवनासारखं फुलेल. त्यामुळे माझ्या बोलण्याकडं लक्ष देऊन ऐका. जे पटलं ते घ्या आणि जे तुम्हाला पटलं नाही ते सोडून द्या. तर आपल्या मूळ विषयाकडे वळूया आपण, जास्त विषयांतर नको. लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 127 देमाईसा भेटी. देमाईसाची आणि स्वामींची भेट कशी झाली? देमाईसे ती पिंपळगावीची. देमाईसा ही पिंपळगावची आहे. पिंपळगाव जालना जिल्ह्यामध्ये येते. माझ्या मते अंबड तालुका येईल किंवा शहागड तालुका. शहागड तालुका तरी माझ्या मते बीड जिल्ह्यात येते की काय. परंतु ही जे पिंपळगाव आहे ते जालना जिल्ह्यात नक्की आहे. तालुका कोणता आहे मला माहिती नाही. तर या पिंपळगावची ती देमाईसा, त्याला साष्टी पिंपळगाव म्हणतात. तिथे जे सटी देवता असते ना, ते 6 सटी प्रसन्न झाल्या होत्या पांचाळ राजाच्या पांचाळ राजावर. पांचाळ राजा बसला होता तपश्चर्या करायला, ज्यावेळेस ते कुंभांना मारायचं होतं. फार मोठी आख्यायिका आहे, आपण त्या आख्यायिकेकडे जाऊ नये. परंतु तुम्हाला जर ती आख्यायिका ऐकायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की आम्हाला कुंभ निकुंभाची आख्यायिका ऐकायची आहे. पांचाळेश्वरची जी आख्यायिका आहे ती ऐकायची आहे. मी नक्कीच त्या विषयावर एक व्हिडिओ तयार करेल जर तुम्हाला ऐकायची असेल तर. त्या पिंपळगावची ही देमाईसा होती. त्या पिंपळगावचं आताही नाव साष्टी पिंपळगावच आहे. तिथे 6 सटी प्रसन्न झाल्या होत्या. ती पुराण ऐकती तो पुराणी गुरु वांचवणी मुंचणे नाही ऐसे ऐकती. ती पुराण ऐकायला जायची आणि पुराणामध्ये असं निघालं की गुरु केल्या वांचुनी जीवाला मुक्ती नाही. ऐसे ऐकती तरी गुरु कवनु करू पा. तर मग आता मी गुरु कोणता करू बरं, असं ती देमाईसा जी आहे ती विचार करायला लागते. अवघा विचारिले, सर्व लोकांनी अवघा विचारिले म्हणजे सर्व विचार केला सर्व. आणि असा विचार केल्यानंतर ना येथ प्रतिष्ठानी वामदेव नावे विक्षात ऐकत असी जे ती ते गुरु करा. तर असं विचार केल्यानंतर अवघा विचारिले, घरातील जे काही 4-2 सदस्य आहेत त्यांना विचारलं, स्वतःही इत्यंभूत सर्व विचार केला की कोणाला गुरु करावं. आणि मग सर्वांच्या मते असं ठरलं गेलं की प्रतिष्ठानला वामदेव नावाचे विक्षात असे पुरुष आहेत त्यांचा गुरु करा. घरच्यांनी सांगितलं. ऐसा अवघा विचारू केला, सर्वांनी विचार केला. मग पाने पोफळे घेतली, पान घेतले, सुपाऱ्या घेतल्या आणि मग निघाली प्रतिष्ठानला जाण्यासाठी. तियाची मढीयेसी गेली, त्या मढाला गेली जिथे वामदेव राहायचे. तो ते काळे ढिव ऐसे नागिवे बैसले आहाती. वामदेव काळे भोर दिसले आणि तेही विवस्त्र दिसले. ते ऐसे देखिले आणि म्हणितले. आणि मग देमाईसा म्हणते, आगे आई
आम्ही स्त्रिया यापाशी उठू नये, यापाशी बोलो पुसो नये. आणि मग ती म्हणते आईला, आई यांच्याजवळ बसणं पण अवघड आहे, हे तर विवस्त्रच आहेत, यांच्यापाशी उठता येणार नाही, बसता येणार नाही, यांना काही बोलता येणार नाही, यांना काही विचारता येणार नाही. काही मनातल्या शंका असतील, काही कुशंका असतील, काही कोणत्या पुराणातल्या कथा ऐकल्यानंतर मनामध्ये काही प्रश्न निर्माण होतात, ते प्रश्न काही विचारता येणार नाहीत. दाऊ मिरवू नये, यांच्यासमोर दावी मिरवू नये, म्हणजे त्यांच्याजवळ बसता येणार नाही, उठता येणार नाही. काही नवीन वस्त्र घातले, प्रावरण केले, त्यांच्या पुढे धावता येणार नाही. दिवाळीला वगैरे असं आपण काही मेकअप वगैरे करतात, बाह्य कपडे वस्त्र नेसतात नवीन, तर असं दाऊ मिरवू नये, अशी देमायसाच्या मनामध्ये सर्व विचार येतात. हे कायसे गुरु, हे कशाचे गुरु बरं? म्हणून पाने पोपळे घेतली, आणि असं म्हणून पाने पोपळे घेतले आणि तैसीची ती निघाली, तिथून देमायसा निघालेली आहे. तर लखुबाईसे भेटली, रस्त्यामध्ये लखुबाईसा भेटली स्वामींना. कुणाला? स्वामींना नाही, लखुबाईसा भेटली देमाईसाला. तीही म्हणितले, हे काही देमाईसे के गेले होती ती. देमाईसाला ती विचारते, लखुबाईसा तुम्ही कुठे गेल्या होतात बरं? देमाईसी म्हणितले, देमाईसा म्हणते, नाही गुरु करू गेली होती, तो ते नगिन देखले आणि निघाली. तो लखुबाईसी म्हणितले, गुरु कराल तरी मी दाखवीन. लखुबाईसा म्हणते, तुम्हाला जर गुरु करायचा असेल तर मी दाखवते. कारण देमाईसाने काय सांगितलं की गुरु करायला गेले, परंतु ते प्रकार तसा दिसला आणि मग आम्ही वापस आलो. लखुबाईसा म्हणते, ठीक आहे, तुम्हाला गुरु करायचाच असेल तर मी तुम्हाला गुरु दाखवीन की कोणाला गुरु करावं, ज्यांच्याजवळ तुम्हाला उठता येईल, बसता येईल, बोलता येईल. जेणे अवघे संसाराची लिपुसे, ज्यामुळे तुम्ही संसार तरून जाल. जेणे संसारू तरी जे ऐसा गुरु मी दाखवीन, ज्यामुळे तुम्ही संसारापासून तरून जाल, ईश्वराची प्राप्ती होईल तुम्हाला, असा मी गुरु दाखवेल. हो का, चाला. देमाईसा म्हणते, ठीक आहे, चला. मग दोघी भोग नारायणा आलिया, आणि मग दोघीही भोग नारायणाला आल्या, जिथे स्वामी होते. तव गोसावियांसी आसन असे, स्वामींना तिथं आसन होतं. देखिले आणि निवाली, स्वामींना पाहिलं की हिला शांत वाटलं. सुखी झाली, सुख झालं. दंडवत घातले, श्रीचरणा लागली, स्वामींना साष्टांग दंडवत घातले, पाया पडली. पाने पोपळे आसनावरी ठेविली, पान पोपळे स्वामींच्या आसनावर ठेवले. सोबत नारळ पण आणलं होतं. नारिळ दर्शना केले, नारळ दर्शनाला ठेवलं. आणि पाठी मोरी बैसली, आणि थोडीशी तिरपी बसली स्वामींवर, म्हणजे स्वामींसमोर तोंड करून नाही बसली, स्वामींना सन्मुख होऊन नाही बसली, स्वामीकडे तोंड नाही केलं, तर थोडी तिरपी बसली. सर्वज्ञ म्हणितले, बाई गुरुदेवासी पाठी देऊ नये. स्वामी म्हणतात, बाई गुरुदेवाला अशी पाठ दाखवू नये, सन्मुख बसलं पाहिजे गुरुला. यासी सन्मुखा बैसीजे, गुरुच्या सन्मुख बसलं पाहिजे. ऐसी बैसा, अशी बसा म्हणून स्वामी सांगतात. मग सन्मुखे बैसली, आणि मग ती जी देमाईसा होती ती स्वामींच्या सन्मुख बसलेली आहे, समोरासमोर बसलेली आहे. मग तयासी गोसावियापासून स्थिती झाली, मग ती निघाली. मग स्वामींपासून देमाईसाला स्थिती झाली, आणि मग ती देमाईसा स्थिती भोगते आणि मग तिथून निघून जाते. सर्वज्ञ म्हणितले, बाई येथे येऊ आवडेल तेवढी यावे हो. ती निघायला लागते, त्यावेळेस स्वामी म्हणतात, बाई तुम्हाला ज्यावेळेस यावं असं वाटेल त्यावेळेस या. जी जी आता येथची येईन. देमाईसा म्हणते स्वामींना की जी जी आता मी तुमच्याकडेच येणार कधीही दर्शनाला. आता तर तुम्ही माझे गुरु झालेले आहात, आणि म्हणून तुमच्याकडेच मी दर्शनासाठी येत जाईन. तर आजचं चरित्राचं सत्र आपलं इथेच संपलेलं आहे. तुम्हाला चरित्र नक्कीच आवडलं असेल तर लगेच या चरित्राला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत शेअर करा. नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा. आणि बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी स्वामींचे चरित्र अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल. कारण या चॅनलवर पूर्ण लीळाचरित्र अनुक्रमे चालू आहे. तुम्हाला जर इच्छा असेल स्वामींचं लीळाचरित्र पूर्ण ऐकण्याचं तर तुम्ही हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सर्व चरित्र स्वामींचं याच चॅनलवर ऐकायला नक्कीच मिळणार आहे. कारण आपलं चरित्र हे सर्व अनुक्रमे चालू आहे. अनुक्रमेच आपलं या चरित्राच्या शेवटपर्यंत जे लीळा आहेत तिथपर्यंत
अथपासून इतिपर्यंत सर्व चरित्र तुम्हाला याच चॅनलवर ऐकायला मिळणार आहेत. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत हो.